सुरुवात करेल. ग्रेट मॉर्निंग सर, तुमची ओळख करून द्यायची आहे. ग्रेट मॉर्निंग, ग्रेट मॉर्निंग. माझं नाव राजकुमार गायकवाड, पश्चिम प्राधिकरण आहे. मी या कॉलवरती आता नोव्हेंबरमध्ये 2 वर्ष होती कंप्लेंट आहे. आणि माझं वाढलेलं वजन आणि दमदार लागणे हा प्रॉब्लेम होता मला मेजर. 2-3 जण चढले की थांबावं लागायचं मला. पण आता मी नॉन स्टॉप 4 जण चढून वरती येतो, दमदार लागत नाही, काय नाही. वाव. आळस हा पूर्णपणे दिवसभर असायचा, ते आता पूर्णपणे नाही झालेला आहे. दररोज टायमिंगला सकाळी 6-6 वाजता जाग येते, म्हणजे येतेच. रात्री 10-10:30 बरोबर झोप लागतेच. तसं पहिलं होत नव्हतं, रात्री 12-1 पर्यंत झोप लागत नव्हती, सकाळी 9 वाजल्याशिवाय जाग येत नव्हती. त्यामुळे दिवसभर आळसाचं राहत होतं, असं सगळे झालं. पण आता एवढं एनर्जेटिक आणि एवढं फुल दिवसभर एनर्जेटिक राहतं की आपण सकाळपासून संध्याकाळपर्यंत एकदम फ्रेश असं राहतं. त्यामुळे वाव. हे आपण डेली 7:30ला वर्कआउट करून आपलं सगळं संतुलित आहार घेतला की पूर्ण दिवस एकदम व्यवस्थित आनंदात आणि एकदम मजेत जाते म्हणतात. वाव, खूप सुंदर सर, अमेझिंग. सरांचा अनुभव आहे आणि नक्कीच सरांनी जे सांगितलं आहे की दिवस एनर्जेटिक जायचं असेल तर नक्कीच या फॅमिली बरोबर राहायचंय, आणि त्यांनी अमेझिंग असं स्वतःवरती काम केलेलं आहे. आणि महत्वाचं म्हणजे ते डेली एक्सरसाइज करतायत आणि डेली सकस आहारही घेतायत. बरोबर. हो, पण आणि सरांचा वेट लॉस फॅट लॉस दिसत नाहीये. तर त्याच्यामधला महत्वाचा रोल जो असतो ना, आम्ही जे नेहमी सांगतो ना, 80% डाएटचा रोल आहे. तर सर हे खरं आहे का? तुम्ही वर्कआउट करताय आणि सकस आहार पण घेताय. घेतोय. मग फक्त डाएट काय फॉलो नाही केलं तर काय प्रॉब्लेम होतो ते सांगायचंय सर. जर डाएट फॉलो म्हणजे मी 7-8 दिवस जरी ट्राय केला आता कंटिन्यू पाळायचं, 5-6 दिवस मी पाळू शकतो. 6व्या-7व्या दिवशी कोणतरी चाललेले असते त्यांच्यावर येतील की जे आपलं 4-5 दिवसात अर्धा 1 किलो कमी झालेलं असतं ते लगेच 1 दिवसात भरून येतं आणि ती परत कॉन्स्टंट राहतं. म्हणजे माझं 82 किलोवरून मी पहिल्या 1 महिन्यात माझं 12-13 किलो वजन कमी झालं. वाव. त्यानंतर 93-94 किलो वजन होतं, मी 82 किलोवरती आलो. मी 1.5 वर्ष कम्प्लीट होऊन गेलो. मी 82 किलोला अर्धा किलो कमी होत नाही, अर्धा किलो प्लस होत नाही, कंटिन्यू 82 किलो माझं एकदम लॉक झाल्यासारखं लॉक झालेलं आहे 82 किलोवर. वाव. फक्त डाएट फॉलो होऊ शकत नाही, होतच नाही, हा प्रॉब्लेम झाला. येस, वर्कआउट नक्की. करतोय डेली चालू असतं. सर, आम्हाला तुमच्याकडूनच ऐकायला आवडेल की आम्ही नेहमी सांगतोय कॉलवरती की 80% डाएटचा रोल आहे. तर तो कसा आहे, खरं आहे का ते सांगायचे सर. डाएट केल्याशिवाय आपलं वजन कमी होऊ शकत नाही. जर डाएट हा पण कंटिन्यू केला पाहिजे, कमीत कमी 3 महिने केला पाहिजे, तरच वजन कमी होतंय. आणि जर आपण 8 दिवसासाठी डाएट केला, 8 दिवसांनी मोडला की काही उपयोग होत नाही त्या डाएटचा. डाएट हा कंपल्सरी पाहिजेलच. येस, नक्कीच. अमेझिंग असं गायकवाड सरांनी सांगितलेलं आहे, आणि त्यांचं जे बोलणं आहे ते रियालिटी मधलं त्यांनी सांगितलेलं आहे. समजून घ्या. डेली आपल्या कॉलवरती आहेत. डेली कॉलवरती आपल्या ते वर्कआउट करत असतात, कुठेही न थांबता. तुम्ही जर पाहिलं असेल त्यांना नॉनस्टॉप 45 मिनिट्स वर्कआउट करत आहेत. डेली शेक घेत आहेत. जोडीनं आम्ही दाखवत असतो. पण डाएट फॉलो नाही केला तर तुमचं वजन कमी होत नाहीये, हे त्यांनी दाखवून दिलेलं आहे. बरोबर सर. इतर सदस्यांना काय संदेश द्याल सर. टिकून राहा, 1 दिवसात होणार नाही पण 1 दिवस नक्की होईल त्यावरती. कारण माझं जे अमेझिंग बदल झालाय, माझं वजन कमी नाही झालं तरी पण मी एवढं एनर्जेटिक दिवसभर राहतो, एवढं फ्रेश राहतोय. पहिलं थोडं बाहेरचं जरी एखाद्या दिवशी जरी खाल्लं तर मला दुसऱ्या दिवशी दवाखान्यात जावं लागेल, माझा पोटाचा मेजर प्रॉब्लेम होता. ह्या 2 वर्षात मी एकदाही दवाखान्यात गेलो नाही. मी सगळं खातोय, सगळं, काही कुठलं म्हणजे पथ्य म्हणून कुठलं पाळत नाही मी. गेस्ट असते त्यांच्याकडे हॉटेलमध्ये व्हेज नॉनव्हेज सगळं खातो घरी पण. सर्व डेलीचं जे आहे ते खाल्लं जातंय, पण मला एकदाही 1.5 वर्षात एकदाही पोटाचा प्रॉब्लेम नाही आला. त्यामुळे मी ह्या कॉलवरती कंटिन्यू पण आहे, डेली मी वर्कआउट करतो, सगळं संतुलित आहार घेतो. दिवसभर बाहेर असतो, गेस्ट असतात त्यांच्याबरोबर बाहेरचं जेवण होतं, सगळं होतं, पण मला काही प्रॉब्लेम होत नाही. त्यामुळे मी फुल आनंदी आहे कॉलमध्ये. आणि त्यामुळे मी कंटिन्युटी पण आहे, मला बाकी काही नाही, वजन कमी होणार काही नाही परत. पण मी स्वतः इतका उत्साही दिवसभर राहतो की माझी वाव. हाच माझ्यासाठी महत्वाचा आहे. जबरदस्त सर, अमेझिंग तुमचा रिझल्ट आहे. आणि सरांना एक महत्वाचं म्हणजे बोलायचंय की तुम्हाला असं वाटत असेल की बाहेरचं खाऊन वजन वाढतं, तर सर डेली बेसिसवरती, जवळपास मला वाटतं डेली बेसिसवरती त्यांचं बाहेर हॉटेलिंग आहे. बरोबर सर. एक टाइम तर डेली आहे. तरी सुद्धा त्यांचं वजन ना कमी होतंय ना वाढतंय, एवढं जबरदस्त असं मेंटेन राहतंय. बरोबर सर. बरोबर आहे, डेली एक टाइम मला बाहेरचं असतं 100%, दुपारी नाही तर रात्री होतच.
त्यामुळं पण वजन माझं 82, दीड वर्ष होऊन गेलं. 82 किलोला अर्धा किलो पण कमी होत नाही, अर्धा किलो पण वाढत नाही. आहे ते मेंटेन आहे एकदम. वाव, नक्कीच सर. ज्यावेळेस सुरुवातीला आले होते वेलनेस फॅमिलीमध्ये, वेलनेस सेंटरला आम्ही पाहिलं होतं, त्यावेळेस आणि आत्तामध्ये ना एवढा बदल झालेला आहे सर, की म्हणजे चेहऱ्यामध्ये असेल, ग्लोमध्ये असेल, फिटनेसमध्ये असेल, एवढा अमेझिंग असा चेंजेस आहे की मलाच विश्वास बसत नाही की हे गायकवाड सर सुरुवातीच्या दिवशी मी पाहिले होते. खरं आहे का सर हे? खरं आहे सर, खरं आहे. त्यावेळेस म्हणजे माझं म्हणजे मला 10-15 पावलं चालायचं म्हणजे मी वॉलवरती जॉईन झालो तरी मला 25 स्टेप करता येत नव्हते. मी 8-10 स्टेप करायचो, उभा राहायचो, परत दुसऱ्या 8-10 स्टेप करायचे, उभा राहायचं, किंवा 50 स्टेपच्या वेळेस तर मी साईडला बसायचो. असं माझं एक पहिले 8-10 दिवसाचं चाललं. पण 8-10 दिवसात मला आपोआप म्हणजे एवढं हे होत गेलं, चेंजेस होत गेलं माझ्या, की मला आता 45 मिनिट उलट कमी वाटतात. 1 तास, आपला कॉल 1 तास असावा असं वाटतो डेली. म्हणजे वा. फुल काय 2 तास तेवढं जे हे होतं ते अजून 15 मिनिटं कॉल वाढला पाहिजे असं वाटतं. म्हणजे पहिले 10 मिनिटं आपण करू शकत नव्हतो, आता पाऊण तास केलं तरी काय वाटत नाही, असं म्हणजे एवढं एनर्जी आली जबरदस्त, आपल्या. अमेझिंग सर. खतरनाक एनर्जी लेवल सरांची वाढलेली आहे. तर नक्कीच त्यांनी अमेझिंग असा आपल्याला सर्वांना एक खूप सुंदर असा मेसेज दिलेला आहे की बाबा हो, डाएट चुकू नका. मी पण वर्कआउट करतोय, मी पण शेक घेतोय, पण डाएट जर नसेल तर 100% माझा वेट लॉस थांबणार आहे. तर सरांचंही तसंच झालेलं आहे. आणि तुम्हाला वाटत असेल की आपण डाएटवरती नियंत्रण नाही ठेवू शकत, तर तुम्ही शेकला रेग्युलर जे जो तुम्ही त्या लेवलला आहे त्या लेवलला तुम्ही ते टिकून ठेवू शकता. तर खूप सुंदर आणि अमेझिंग सरांचा अनुभव त्यांनी शेअर केलेला आहे. आपण संगीता मॅमला ऐकायचंय पण सुंदर अशा शेक पार्टी नंतर.